महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं जी घोडदौड केली आणि राज्यातल्या मतदारांनी जो मताचा कौल दिला त्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही एक नंबरची पार्टी ठरली। त्यानंतर आता ज्या काही महापालिकेच्या 29 महापालिकेच्या निवडणुका झाल्या, आमच्या अंदाजाप्रमाणे या 29 महापालिकेमध्ये सुद्धा सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष राहील असं आम्ही अगोदरच सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महापालिका या भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत। त्याचं कारण आहे की देशामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचं नेतृत्व, राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचं नेतृत्व, त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या गेल्या आणि त्यांच्या कामावर लोकांनी शिक्कामोर्तब केलंय। मी आपल्याला सांगू इच्छितो की मी मागच्या काळातही म्हणलं होतं की या निवडणुकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष हे अस्तित्वात राहणार नाही आणि ज्या काही जागा त्यांच्याकडे आता निवडून आल्या यातले बहुतांश नगरसेवक हेही आता त्यांच्या सोबत राहणार नाही। त्यांना त्यावेळेस माझ्या बोलण्यात जरी वाईट वाटलं असेल तर त्यांनी ते वाईट वाटून घेऊ नये। माझं मत आहे की हा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय आहे, हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे। आम्ही सर्वप्रथम आता या सर्व आमच्या मतदारांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि प्रामुख्यानं छत्रपती संभाजीनगर आणि जालना ही महापालिका पूर्ण बहुमतानं आमच्या ताब्यात आली आहे।